एसटी महामंडळाकडून एसटी प्रवासामध्ये आता 15% तिकिटामध्ये दरवाढ करण्यात आली आहे। या भाडेवाढीवरून महाराष्ट्रात सर्वत्र विरोध होत आहे। याच मुद्द्यावरून कोल्हापुरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरामध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात आलं। सध्या वाढलेल्या राजकीय हस्तक्षेपानं सर्वसामान्यांचा एसटीचा प्रवास वर्षानुवर्ष महाग होत चाललाय। त्यामुळेच भाडेवाढी विरोधामध्ये राज्यभरात चक्का जाम केलं जात आहे। याच पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी आणि सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी हे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आहे। महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आले। सरकार आल्यानंतर महागाईतनं लोकांना दिलासा देण्यापेक्षा एसटीची भाडेवाढ केली आणि सर्वात मोठा मूर्खपणा जर कुठला असेल तर राज्याचा परिवहन खात्याचा मंत्री सरनाईक यांना विचारलं की आता जी भाडेवाढी केली ते योग्य आहे का अयोग्य आहे, तर ते म्हणतात की मला माहीतच नाही आहे। एक मंत्री जर असं वक्तव्य करत असतं तर सरकार कसं चाललं याच्यावरनं लक्ष दिले पाहिजे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांच्या आदेशानं महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन केलेलं आहे। महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचा प्रश्न आपल्याला जर घ्यायचा असेल तर ताबडतोब जी तुम्ही भाडेवाढ केली आहे ती रद्द करण्यात यावी। जर रद्द केली नाही तर भाडेवाढ रद्द होईपर्यंत हे आंदोलन सुरू आहे।